नमस्कार, मी श्वेता सुतार। तर आता माझ्यासोबत आहेत NSFचे विकास सर, NSFचे सागर सर आणि तसेच आमचे मोठे भाऊ सूरज दादा आहेत आमच्यासोबत। तर मी साताऱ्यात फिरायसाठी आले होते आणि त्यासोबत इथे यांना कॉल आला विकास सरांना आणि त्यासोबत मी आले यांच्यासोबत। तर बघूया आता आपल्याला कुठला साप सापडतोय। तर या ठिकाणी धामण जातीचा बिनविषारी साप आहे। तर बघूया आपल्याला त्याला कसं रेस्क्यू करता येईल। या ठिकाणी हा धामण जातीचा बिनविषारी साप आहे। तर या सापाचं आवडते खाद्य उंदीर आहे, त्यामुळे याला इंग्लिशमध्ये रॅट स्नेक म्हटलं जातं आणि याला उंदीर खायची मशीन देखील म्हटलं जातं। हिंदीमध्ये या सापाला घोडापचार साप देखील म्हटलं जातं। तर कोणाच्या घरी साप आल्यास त्याला मारू नका, कारण साप हा निसर्गाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। वर्षाला एका उंदराच्या जोडीपासून 800 ते 900 पिल्लं जन्माला येतात आणि या उंदरांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे साप करत असतात। त्यामुळे सापांना कृपया कोणीही मारू नका। तुमच्या जवळील सर्पमित्राला किंवा वन विभागच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा। तर चला तर आपण लगेचच या सापाला पॅक करूया आणि याला पुन्हाच्या आदिवासामध्ये मुक्त करूया। तर या सापाला आपण आता सेफली पॅक केलंय। तर चला तर याला पुन्हाच्या आदिवासामध्ये मुक्त करूया। तर आता रेस्क्यू केलेल्या धामण सापाला आपण या ठिकाणी रिलीज करतो। आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।